सो हे गाइज, तर आज आम्ही चाललो आहे कुठे ते नक्की बघा. आणि आता आम्हाला जायचं आहे, तर फ्रेश व्हायचं आहे. इरा आता जस्ट झोपेतनं उठली. आता तिला खाऊ घालते, नंतर फ्रेश करते, नंतर आम्ही जाणार आहोत. सो तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा आणि सबस्क्राईब करून द्या, लाईक करा आणि कंटिन्यू बघा आम्ही कुठे कुठे जातो त्यासाठी. आणि थोडंसं माझ्या व्हॉईसला बरं नाही, व्हॉईस थोडासा असा येत असेल. सो चला पण कुठे कुठे जातो बघूया. सो स्टार्ट. आज आम्ही आता इराला घेऊन गॅलेक्सी झोनला खूप दिवसांचं तिथं चाललं. तिला खेळायला बाहेर घेऊनच गेलो नाही पावसामुळे. इरा हे बघ आता वरतून येईल. हे बघ इरा, आता इराचं आता खेळून झालं आहे आणि आम्ही चाललो आहे खाली. आता थोडंसं किती वेळ झाला, किती वेळ झाले, अर्धा तास, आता 2 तास वेळ. आता आम्ही शॉपिंग बघतो. इरा मॅडमचं हे बघा. वाव, इरा फर्स्ट टाइम पिठामध्ये खेळली आहे. इरा किती क्यूट दिसते तू. लिपस्टिक लावली, लिपस्टिक लावली का तू? हे बघ, हात पाय पिठाच्या गिरणीतनं आल्यासारखं होतंय. वाव, इरा किती क्यूट दिसते तू. पीठ खेळली तू आज. पाय बघू तुझे, पाय बघू. वाव, हे सगळं मस्त असं पिठाने भरवलं आहे. असं आमचं चालू असतं एक 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 काहीतरी कार्यक्रम आता नवनवीन. आणि छानपैकी पीठ खेळून मॅडम झाल्या आहे पिठाच्या. इरा तू काय लावले फेसला? इरा तू फेसला काय लावलंय? व्हाईट, व्हाईट क्रीम लावली का? मॅडम आपण गोरं होण्यासाठी लावलंय का? हो. तू काय लावलंय फेसला? हे बघ फेसला काय तुझ्या फेसवर काय इरा? लक्ष नाहीये, खेळण्यात व्यस्त आहे. काय आहे ते? आणि आता मस्त पिठाचा पसारा इरा आवरणार आहे. इरा तू माहिती का कशी दिसते? वाव दिसते. ओ, जोकरचं कसं असतं फेस? याने यम्मी यम्मी करता. ओके, तू कर यम्मी यम्मी. बेबीने केला पसारा आणि मम्माची हालत खराब झाली यार. मी आता जस्ट सगळं आवरलं होतं आणि मी सगळं पीठ केलं. फरची पुसलेली असतानाची हालत, हे सगळं झाकण वगैरे घेऊन सगळं पीठ सांडलं. इकडे बघ इरा. इरा तू क्यूट दिसते ग.
इरासाठी रागी कुरमुरा आणला होता मॉलमधनं. सो आता मी इथे चिवडा बनवते तिच्यासाठी. ते इथे पॅन, इथे मी तेल टाकून घेतलं. तेलामध्ये होतं कढीपत्ता, जास्त स्पायसी नाही करायचं म्हणून मी दोनच मिरच्या टाकते. शेंगदाणे घेतले. यामध्ये आपण मक्याचा चिवडा पण ऍड करू शकतो, पण मी नाही करणार आहे कारण इराला मक्याचा चिवडा खूप आवडतो. मग जो मेन आहे रागीचा चिवडा तो सोडून ती मक्काच खाईल, त्यामुळे मी ऍड नाही करत. सो मी फर्स्ट टाइम तिच्यासाठी हा रागीचा चिवडा बनवते. बघू ती किती, म्हणजे तिला किती आवडतो आणि किती नाही. आवडेलच मे बी, पण तरी पण बघू करते थोडासा. त्यामध्ये हळद घालू, ऍड करून मस्त मिक्स करून जस्ट फक्त खाण्यासाठी तर मुलं नाही खाऊ शकत, त्यामुळे आधी चिवडा वगैरे करून करू शकतो. किंवा तुम्ही असे आपण पोहे बनवतो तसे पण थोडंसं पाणी शिपडून सॉफ्ट केले तरी पण छान लागतं. मी एकदा सॉफ्ट पण ट्राय करणार आहे. केले तर नक्की तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर करीन आणि इरा किती रिस्पॉन्स देते, म्हणजे तिला किती आवडतं ते पण शेअर करेन. सो इथे असा मस्त चिवडा रेडी आहे. आणि आता तुम्ही मोठ्यांसाठी पण करू शकता हा चिवडा, पण तुम्ही पाहिजे तर त्याच्यामध्ये आपला चिवड्याचा मसाला वगैरे ऍड केला तर अजून टेस्टी लागेल. आणि हा तर खूपच टेस्टी झाला आहे, आता मी टेस्ट केला. सो कसा वाटला कमेंट करा. अजून तुम्हाला कुठली रेसिपी बघायला आवडेल का ते पण मला सांगा, आणि पूर्ण ब्लॉग नक्की बघा. सो बाय गाईज, स्टे ट्यून. सो आत्ताच 2-3 दिवस झाले सुशांत गोव्यावरनं आला आहे आणि त्याने इरासाठी 2 ड्रेस आणले आहे. सो मी तुमच्यासोबत शेअर करते त्याने इरासाठी काय आणलं आहे. सो फर्स्ट हा आहे असा मस्त क्यूटचा असा शॉर्ट्स अशी पॅन्ट आहे आणि आय लव्ह गोवा असं वरती आहे. म्हणजे तो माझ्यापेक्षा लहान आहे, इराचा मामा. सो तो गेला होता फिरण्यासाठी आणि त्याचं कामही होतं. सो त्याने आणलं काहीतरी, छोटी का वस्तू आणली तरी पण प्रेमाने आणली तर ते महत्त्व वेगळंच असतं. सो असं छान आहे हे. आणि हा एक ओव्हरसाईजचा शर्ट आहे, मला खूप जास्त आवडलं. प्रिंट आहे, त्याला बिचारायला एवढं समजलं नाही काय घेऊ काय नाही. तर तो घेत असतो, तिला नेहमी घेतो, पण तो सगळीकडनं मॉल वगैरे मधनं घेत असतो. आणि या वेळेस त्याने तिकडनं घेतलं तर तो बोला जास्त ऑप्शन नाही मला एवढे दिसले. सो मग त्याला जे आवडलं ते वाटलं त्याने. मी या खाली मस्त ब्लॅक कलरची जीन्सने स्टाईल केली तर मस्त दिसेल, कूल दिसेल. त्याच्या खाली पॅन्ट आहे, पण मी जास्त काही वेअर करणार नाही ही पॅन्ट अशी. आणि घातली तरी छान वाटेल, पण ब्लॅक कलरची जीन्स जास्त कूल वाटेल. आणि तिला असं कलरफुल असं नेकलेस आणलं एकदम कलरफुल छान आहे सगळं. कुठले आपण फ्रॉकर वगैरे तुम्ही छान वाटेल. आणि आता इराचा 6 दिवसानंतर बर्थडे येतो आहे. आजची तारीख आहे, नाही सॉरी 6 नाही 7 दिवसांनी 20 तारीख आहे. आणि आधीच मौने तिला हा मस्त असं क्यूटचा असा शर्ट ऑर्डर केला आहे. तिने पाठवला आहे आधीच, बर्थडेच्या आधीच. ती बोलली प्री बर्थडे गिफ्ट. सो किती क्यूट, खूप कूल आहे. आणि त्याला मध्ये असं इनर आहे व्हाईट कलरचं, असं खूप सॉफ्ट आहे आणि खूप छान आहे. मला खूप जास्त आवडलं, खूप जास्त. आणि याच्या खाली अजून पॅन्ट पण मागवली आहे, ती अजून आली नाही, फक्त शर्ट रिसीव झाला. सो मी बोलली तुमच्यासोबत शेअर करूया. मी मस्त या शर्टवर तिचं मस्त छान असं शूट करेल आणि मग बघू, तिला छानच दिसेल. थोडंसं किंचित लिटिल बिट मोठा आहे, पण छान दिसेल ओव्हरसाईजमध्ये. ओव्हरसाईज नाही म्हणता येणार, पण छान, मला खूप जास्त आवडलं. सो थँक्यू सो मच माऊ बर्थडे गिफ्ट दिल्याबद्दल. तर असंच प्रेम इरावर तुम्ही पण करत राहा. आणि तुमचं विश म्हणजे तुमचं एक सबस्क्राईब म्हणजे इरासाठी गिफ्ट असणार आहे गाईज. सो सबस्क्राईब करा. आणि अजून तुम्हाला खूप सारे व्हिडिओ बघायला मिळणार आहे, आम्ही तिचं बर्थडे कसा करतो वगैरे. सो स्टे ट्यून गाईज. आणि चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.